रेकॉर्डिंग। नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, नुकताच या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात या ठिकाणी जीआर आलेला आहे। हा जीआर आपण बघू शकता। या ठिकाणी जीआरचा क्रमांक आपल्याला दिलेला आहे आणि तारीख सुद्धा दिलेली आहे की 26 जानेवारी 2024 चा हा जीआर आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी असाधारण क्रमांक 49 याचा क्रमांक आहे की या ठिकाणी कशाशी संबंधित आहे हे पूर्ण या ठिकाणी डिटेल्स दिलेली आहे। तर मित्रांनो, हा जो जीआर आलेला आहे आपल्याला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत या ठिकाणी जीआर आलेला आहे। तर हा जीआरचा मुख्य मसुदा आपण पाहणार आहे आणि पूर्ण डिटेल्स सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे। तसंच मित्रांनो, या ठिकाणी असेच नवीन नवीन माहिती आणि अपडेटसाठी आपण या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। ज्यांनी केलं नसेल त्यांनी नोटिफिकेशन बेल सुद्धा या ठिकाणी काय प्रेस करायचे आहे। तर मित्रांनो, हा जीआर कशा संबंधित आहे आपण बघूया। महाराष्ट्र अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम अधिनियम 2000 यामध्ये या ठिकाणी बदल केलेला आहे। तर याचं डिटेल्स या ठिकाणी दाखवलेले आहे की क्रमांक CBC 2024 मावक महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती अधिनियम 2020 आणि याबाबत त्या समर्थ्य करणाऱ्या इतर सर्व अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती जो नियम आहे 2012 यामध्ये सुधारणा करण्यासाठी जे नियम घेतलेले आहेत या नियमाचा पूर्ण जे आहे पोटकलम 1, 2 असे या ठिकाणी सर्व डिटेल्स आहेत। तर या ठिकाणी आता आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर या ठिकाणी आपण डिटेल्स मध्ये या ठिकाणी पाहणार आहे पूर्ण। आता या नियमाचा हा मसुदा दिलेला आहे। तर याला काय म्हणायचं आपल्याला, या नियमास महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे नियम विनियमन सुधारणा नियम 2024 म्हणायचे। म्हणजे जो 2012 चा नियम होता त्याला आता आपण 2024 चे नियम म्हणायचे। तर मित्रांनो, याच्यामध्ये मराठा आरक्षणाबद्दल तसंच इतर आरक्षणाबद्दल काय अपडेट्स दिलेले आहेत ते आपण पाहून घेऊया। तत्पूर्वी मित्रांनो, 26 जानेवारी निमित्त डबल अकॅडमीने आपल्याला काही ऑफर दिलेल्या आहेत। या ऑफरची आपण माहिती घेऊ शकता। हे ऑफर तुम्हाला फक्त आजच्या दिवसच या ठिकाणी ऑफर आहे, परंतु कदाचित काही जण उद्या जर हा व्हिडिओ बघत असतील त्यासाठी ही ऑफर 27 जानेवारी न करता एक दिवस तुम्हाला एक्स्ट्रा आपण देत आहे। याच्यामध्ये जिल्हा न्यायालय भरतीच्या टेस्ट सिरीज 11 रुपयामध्ये आहेत, कारागृह विभागाची टेस्ट सिरीज 11 रुपये, पुरवठा निरीक्षक टेस्ट सिरीज 11 रुपये, DMAR नागपूर टेस्ट सिरीज 11 रुपये, तसंच आदिवासी विभागाची टेस्ट सिरीज 11 रुपयामध्ये ह्या टेस्ट सिरीज आपण तुम्हाला या ऑफरमध्ये देत आहे की ज्या तुम्हाला आज आणि उद्यासाठी फक्त उपलब्ध आहेत। तसंच याच्यामध्ये आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यांच्या सुद्धा टेस्ट सिरीज आपण दिलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्हाला 51 रुपयामध्ये ऑफरमध्ये दिलेल्या आहेत। तर ह्या टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता। परवा दिवशी तुम्हाला ह्या टेस्ट सिरीज तेवढ्यात मिळणार नाहीत। तसंच 26 जानेवारी निमित्त आपण 27 तारखेपर्यंत ऑफर दिल्या होत्या। जिल्हा न्यायालय भरती, कारागृह विभाग, पुरवठा निरीक्षक, DMAR आणि आदिवासी विभाग यांच्या ज्या 1500 रुपये आणि 999 रुपयाच्या ज्या बॅचेस होत्या ह्या बॅचेस तुम्हाला फक्त आणि फक्त ऑफर प्राइस 500 रुपयामध्ये या ठिकाणी मिळत आहे। तर सगळ्यांनी पटापट या ठिकाणी दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि ॲपमध्ये जाऊन डबल अकॅडमीच्या पुणेच्या ॲपवर जा आणि तिथे जाऊन तुम्ही बाय करायचे आहेत। ज्यांच्या या ठिकाणी फोनपे असेल त्यांनी हा जो नंबर आहे या नंबरवर तुम्ही फोनपे करून सुद्धा जॉईन करू शकता। 8010457760। लक्षात ठेवा, ऑफर संपली की या ठिकाणी तुम्हाला त्या टेस्ट सिरीज मिळणार नाहीत। बॅचेसमध्ये सांगायची गरज नाही, तुम्हाला लाईव्ह क्लास आहेत, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स, ईबुक ह्या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत। तसंच जुन्या प्रश्नपत्रिका आणि संभाव्य प्रश्नपत्रिका तसंच सर्व विषयाचे लेक्चर सुद्धा त्यात अवेलेबल आहेत। तर आता या ठिकाणी आपण जो नियम आहे तो नियम या ठिकाणी बघूया की यांनी काय नियम दिलेला आहे की आणि आपल्याला या ठिकाणी काय फरक पडणार आहे। तर बघा, या ठिकाणी नियम सांगितला त्यांनी की जो नियम 2012 आहे याच्या 2 व्याख्या पुढील मधील उपनियम क्रमांक 1 यानुसार यांनी काय समाविष्ट केलेला आहे। तर या ठिकाणी यांनी हा भाग समाविष्ट केलेला आहे। बघा, ज नावाचा, ज म्हणजे इंग्लिशमध्ये जे नावाचा भाग या ठिकाणी J1 या ठिकाणी हा समाविष्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील। तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी मराठा आरक्षण मधले जे कुणबी आरक्षण आहे, ज्यांची जात कुणबी दिसली म्हणजे त्या ठिकाणी असेल त्यांचे सगळे सोयरे यांची सुद्धा आता जात काय त्या ठिकाणी येणार आहे, कुणबी जात येणार आहे। त्यामुळे बघा कोण कोण त्या ठिकाणी घेतलेले आहेत। त्यामध्ये सगळे सोयरे या वर्गामध्ये त्यांचे नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, अर्जदाराचा आजोबा, अर्जदाराचा पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामधल्या जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधापूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा याचा उल्लेख आहे। यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा त्या ठिकाणी समावेश असणार आहे। लक्षात ठेवा, म्हणजे एखाद्या व्यक्ती जर कास्ट सर्टिफिकेट निघत असेल त्या जातीचं तर त्याचे जेवढे नातलग असतील जवळचे सगळे त्यांना सुद्धा आता ते कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळणार
आहे। तर या ठिकाणी यांनी पूर्ण दिलेल्या डिटेल्समध्ये म्हणजे कुणबी नोंद मिळालेल्या या ठिकाणी नियम क्रमांक 5 मधल्या 6 मध्ये हे तरतूद या ठिकाणी केलेली आहे की कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका पुतणे भाव भावकीतील असा नातेवाईक तसाच पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असे सर्व अर्जदारांना असे शपथपत्र पुरावा म्हणून रूपबद्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळे सोयऱ्याच्या कुणबी जात प्रमाणपत्र तपासणीकडून तात्काळ देण्यात येणार आहे। लक्षात ठेवा, कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग जो नियम आहे 2012 नुसार घेऊन त्यांना तपासून तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। उदाहरणार्थ हे जर समजून घ्यायचं असेल तर एखादा ए नावाचा व्यक्ती असेल तर ए नावाच्या व्यक्तीचे जेवढे काका असतील अशा सर्व काकांना कुणबी प्रमाणपत्र भेटेल, त्या काकाच्या सर्व मुलांना कुणबी प्रमाणपत्र भेटेल किंवा ए नावाच्या व्यक्तीच्या बहिणीला सुद्धा सर्व कुणबी प्रमाणपत्र भेटतील, मात्र बहिणीला। लक्षात ठेवा, तर असे हे जो ए नातलग आहे याचे काका किंवा त्याची भावकी, उदाहरणार्थ याचं नाव जर देशमुख असेल तर या ठिकाणी सर्व याच्या नात्यातले जेवढे भावकीतले देशमुख असतील अशा सर्व लोकांना या ठिकाणी काय मिळणार आहे, कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे, असा याचा काय होतो, याचा असा अर्थ होतो। तर या ठिकाणी ज्यांनी काढले नसतील त्याने पटापट काढून घ्यायचं आहे। तसंच ही PDF जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर @OOAcademy OOACADEMY हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे। या ठिकाणी मी PDF अपलोड केलेली आहे, त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर ही तुम्ही डाउनलोड तिथून करू शकता। चला पुढचं या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की ज्या मराठा व्यक्तीची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोताशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगळे सोयरे, मात्र सगळे सोयरे याचा अर्थ सर्वसाधारणपणे फक्त पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजाती आहेत याचा पुरावा सुद्धा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल, मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह हा सजातीय आहे किंवा नाही या संदर्भात पुरावा देणे तथा गृह चौकशी तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल आणि याची पूर्तता झाल्यानंतर त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। तर याचा अर्थ असा आहे की पूर्ण या गोष्टी आहेत। तर या ठिकाणी सदरची जी माहिती आहे हे कोणाला लागू राहणार आहे, सदरची अधिसूचना अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्ग विशेष मागासवर्गासाठी सुद्धा ह्या आता या ठिकाणी काय तरतुदी लागू राहणार आहेत। म्हणजे आता फक्त कुणबी समाजाचंच नाही, उदाहरणार्थ एखादा दुसरा समाज असेल, बंजारा समाज असेल, आता या बंजारा समाज उदाहरणार्थ आहे आणि या बंजारा समाजातल्या समजा ए व्यक्ती आहे याच्या भावाच्या मुलाचं जर कास्ट सर्टिफिकेट तिथं जर जात त्यांची बंजारा निघत नसेल तर या एला मिळालेला आहे, म्हणून याच्या पुराव्यानुसार ह्या सर्व जे आहे यांच्या सुद्धा सगळे सोयऱ्यासाठी आता हा नियम काय लागू झालेला आहे, म्हणजे त्यांना सुद्धा त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही। नियम क्रमांक 16 असा सांगतो की अर्जदाराकडून पुरवण्यात येणारी माहिती कोणकोणती उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयाची सांकेतिक प्रत किंवा अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे किंवा सगळे सोयरीचे वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सादर करणं आवश्यक आहे। म्हणजे त्या भावकीतल्या किंवा तुमच्या त्या आडनावाच्या व्यक्तीचं कोणाचंही की ज्याचं रक्तसंबंध तुम्हाला जुळवता आला पाहिजे अशांचं सर्व त्या ठिकाणी काय असणं आवश्यक आहे। तर यांनी सांगितल्याप्रमाणे ही अधिसूचना या सर्व जातींना सुद्धा यांनी काय सांगितलेले आहे, लागू केलेली आहे, ज्याच्यामुळे कास्ट सर्टिफिकेट काढणं हे आता सगळ्यांना सोपी होणार आहे। तर अशा प्रकारे हा आदेश आलेला आहे। सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा या ठिकाणी असतील तर तुम्ही मला काय करू शकता, कॉल करू शकता। तुमच्यासोबत नंबर दिलेलाच आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।